नमस्कार. ज्ञानामृत सारमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण भगवद्गीतेच्या अशा एका टप्प्यावर आहोत जिथे भगवान श्रीकृष्ण मानवाच्या पतनाचे मानसशास्त्र उलगडून सांगत आहेत. अर्जुनाच्या मनात प्रश्न आहे की स्थितप्रज्ञ माणूस कसा वागतो, पण त्याआधी माणूस स्थिर बुद्धीपासून ढळतो कसा आणि त्याचा विनाश कसा होतो हे सांगणे कृष्णाला महत्त्वाचे वाटते. अध्याय 2 श्लोक 62 आणि 63 मध्ये मानवाच्या विनाशाची ती शिडी लॅडर ऑफ फॉल सांगितली आहे, जी आपल्याला आजही सावध करते. श्लोक: ध्यायतो विषयान पुंसः संगस्तेषु पजायते संगात संजायते कामः कामात क्रोधो अभिजायते क्रोधात भवति सम्मोहः सम्मोहात स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यति. संदर्भ: कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर अर्जुन गोंधळलेला आहे. त्याला वाटते की युद्ध सोडून वनात जाणे सोपे आहे, कारण तिथे विषय याने ऑब्जेक्ट्स ऑफ डिझायर नसतील. पण श्रीकृष्ण त्याला थांबवतात. ते अर्जुनाला समजावतात की केवळ शरीराने जंगलात जाऊन काहीही होत नाही. जोपर्यंत मन विषयांचे चिंतन करत आहे तोपर्यंत पतन अटळ आहे. अर्जुनाला हे समजणे गरजेचे होते की शत्रू केवळ कौरव नाहीत, तर स्वतःच्या मनातील विषय वासना हे खरे शत्रू आहेत. हे 2 श्लोक अर्जुनाला धोक्याची घंटा याने वॉर्निंग बेल म्हणून सांगितले आहेत. येथे श्रीकृष्ण मानवाच्या अधोगतीचे 8 टप्पे अतिशय सूक्ष्मपणे मांडतात. हा केवळ एक श्लोक नसून हे मानवी मनाचे सायकोलॉजी आहे. पहिला टप्पा आहे ध्यायतो विषयान, म्हणजे विषयांचे सतत चिंतन करणे. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचा वारंवार विचार करतो तेव्हा दुसरा टप्पा येतो संग, अटॅचमेंट. त्या गोष्टीबद्दल ओढ निर्माण होते. तिसरा टप्पा, त्या ओढीतून काम, डिझायर, लस्ट जन्माला येतो. मला हे हवेच ही भावना प्रबळ होते. चौथा टप्पा, जर ती इच्छा पूर्ण झाली नाही किंवा त्यात कोणी अडथळा आणला तर क्रोध, अँगर निर्माण होतो. 5वा टप्पा, क्रोधातून सम्मोह होतो. सम्मोह म्हणजे अविवेकी अवस्था, जिथे सत्याचे भान राहत नाही, माणूस गोंधळतो. 6वा टप्पा, सम्मोहामुळे स्मृतिभ्रंश होतो. आपण कोण आहोत, आपले संस्कार काय, आपले कर्तव्य काय हे माणूस विसरतो. 7वा टप्पा, स्मृती पेली की बुद्धिनाश होतो. बुद्धी म्हणजे निर्णय घेण्याची क्षमता. काय योग्य आणि काय अयोग्य हे ठरवणारा विवेक नष्ट होतो. आणि 8वा शेवटचा टप्पा, बुद्धिनाशात प्रणश्यति. ज्याची बुद्धी नष्ट झाली त्याचा पूर्ण विनाश होतो. तो जिवंत असूनही मृतवत होतो. एका साध्या विचारापासून सुरू झालेला हा प्रवास पूर्ण विनाशापर्यंत कसा जातो हे इथे सांगितले आहे. पौराणिक कथा रावण. रावणाचं उदाहरण या श्लोकांसाठी सर्वोत्तम आहे. रावणाकडे सर्व काही होते, सोने, सत्ता, शक्ती आणि भक्ती. पण त्याच्या पतनाची सुरुवात सीतेच्या चिंतनाने झाली, ध्यायतो विषयान. शूर्पणखेने वर्णन केल्यानंतर त्याने सीतेचा विचार सुरू केला. त्या विचाराचं रूपांतर आसक्तीत झाले. ती आसक्ती हव्यासाकडे गेली. जेव्हा सीतेला मिळवण्यात अडथळे आले तेव्हा त्याचा क्रोध अनावर झाला. क्रोधाने तो इतका संमोहित झाला की आपण प्रत्यक्ष प्रभू रामाशी, परमेश्वराशी वैर घेत आहोत हे तो विसरला. स्मृतिभ्रंश. बिभीषण आणि मंदोदरीने योग्य सल्ला देऊनही त्याची बुद्धी नष्ट झाली होती. बुद्धिनाश. आणि शेवटी याच साखळीने सोन्याच्या लंकेसह त्याचा सर्वनाश केला. प्रणश्यति. ऋषी सौभरींची कथा. महान तपस्वी ऋषी सौभरी पाण्यात उभे राहून तपश्चर्या करत होते. एकदा त्यांनी माशांच्या जोडीला क्रीडा करताना पाहिले. त्यांनी केवळ त्या दृश्याचे चिंतन केले. या एका विचाराने त्यांच्या मनात संसाराची ओढ, संग निर्माण झाली. त्यांनी तप सोडून मांधाता राजाच्या 50 मुलींशी लग्न करण्याची इच्छा काम धरली. त्यासाठी त्यांनी आपले तपसामर्थ्य वापरले. कालांतराने अनेक वर्षांच्या संसारानंतर त्यांना जाणीव झाली की एका माशाच्या दृश्याच्या चिंतनाने माझी किती अधोगती झाली. एका छोट्या विचाराने त्यांच्या वर्षांच्या तपश्चर्येवर पाणी फेरले.
आजच्या युगात हे सोशल मीडिया आणि करिअरच्या संदर्भात तंतोतंत लागू होते. समजा एका तरुणाने इंस्टाग्रामवर कुणाची तरी लक्झरी कार पाहिली. चिंतन, तो सतत त्या कारचा आणि तशा लाईफस्टाईलचा विचार करू लागतो. संग, त्याला त्या गोष्टीची जबरदस्त ओढ लागते. काम, आता मला ते हवेच यासाठी तो वाटेल ते करायला तयार होतो. कर्ज काढणे किंवा चुकीच्या मार्गाने पैसा मिळवणे. क्रोध, जर त्याच्या पालकांनी किंवा पत्नीने त्याला हटकले किंवा त्याला यश मिळाले नाही तर त्याला भयंकर राग येतो, चिडचिड होते. संमोह, रागाच्या भरात तो वास्तवापासून तुटतो. त्याला वाटते जग त्याला लुटत आहे. स्मृतिभ्रंश, तो आपले शिक्षण, संस्कार, प्रामाणिकपणा विसरतो. बुद्धिनाश, तो ऑफिसमध्ये फ्रॉड करण्याचा किंवा जुगार खेळण्याचा निर्णय घेतो. विनाश, शेवटी नोकरी जाते, बदनामी होते किंवा तुरुंगवारी घडते. एका इमेजकडे बघण्यापासून सुरू झालेला हा प्रवास आयुष्याच्या उद्ध्वस्ततेवर येऊन थांबतो. या श्लोकांचे सार हेच आहे की पापाची सुरुवात कृतीतून होत नाही, तर विचारातून होते. आगीची एक छोटी ठिणगी जसे पूर्ण जंगल जाळून खाक करते, तसेच विषयांचे चिंतन मानवाच्या विवेकाला जाळून टाकते. म्हणून अर्जुना आणि आपण पहिल्या पायरीवरच म्हणजे विचारांवरच नियंत्रण ठेवणे हाच विनाशापासून वाचण्याचा एकमेव मार्ग आहे. जर तुम्हाला मानवी मनाचे हे खोल गुपित आणि भगवद्गीतेचे हे ज्ञान आवडले असेल तर ज्ञानामृत सारला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा, जेणेकरून आपण सर्वजण या विनाशाच्या शिडीपासून स्वतःला वाचवू शकू. मनःशांती आणि विवेकासाठी प्रार्थना करूया. स्वतःच्या विचारांवर पहारा ठेवूया. ओम